नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी आपला ॲग्रोस्टार ॲग्री डॉक्टर अतुल टेमगिरे. शेतकरी बंधूंनो, आज आपण महाराष्ट्रातील नव्हे तर भारतातील एका महत्त्वाच्या जिरायत नगदी पिकाविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आणि माझ्यासोबत या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी तेजस कोल्हे सर या ठिकाणी आहेत. नमस्कार. शेतकरी बंधूंनो, म्हणजे आपण जे आज नगदी पीक जे मी तुम्हाला म्हटलं म्हणजे कापूस, ह्या पिकाविषयी आपण एक ह्या ठिकाणी आज जी चर्चा करणार आहोत, ही चर्चा मला असं वाटतं की तुम्ही इथून म्हणजे ह्यापूर्वी कोणत्याही व्हिडिओच्या माध्यमातून ऐकली नसेल अशी चर्चा आपण आज ह्या ठिकाणी कापूस पिकाविषयी करणार आहोत. शेतकरी बंधूंनो, कापूस हे जे पीक जे आहे, आपण कमी पाण्यामध्ये किंवा पावसाळी पीक म्हणून म्हणजे पूर्वी आपण ह्या पिकाला ओळखायचो. परंतु त्यानंतर बीटी कापूस आला आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये खर्च करायला लागलो. आणि हे पीक जे आपण ड्रीप जे आहे त्या ड्रीपवर सुद्धा आपण चांगल्या प्रकारे हे पीक घेत आलेलो आहोत. परंतु शेतकरी बंधूंनो, ह्या पिकाचं जी काही पूर्वी जे काही खर्च करण्याची प्रवृत्ती शेतकऱ्यांची होती आणि आज जे आपण ह्या पिकामध्ये खर्च करतो याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. आज त्याच्यामध्ये खर्च मोठ्या प्रमाणामध्ये आपण करत असतो आणि ह्या कापूस पिकामध्ये येणाऱ्या समस्या देखील तेजस सर खूप म्हणजे वाढलेल्या आहेत. आणि कापसाचं उत्पादन घेताना खूप म्हणजे शेतकऱ्यांच्या मनामध्ये गैरसमज सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आलेले आहेत. आणि शेतकरी बंधूंनो, आज आपण ह्या ठिकाणी त्याविषयीच म्हणजे तेजस सरांकडून आपण जाणून घेणार आहोत की कापूस पिकामध्ये ज्या वेगवेगळ्या समस्या आहेत, तर त्या समस्या कापूस पिकामध्ये काय येतात, त्याची काय विविध कारणं आहेत आणि त्या समस्या आल्यानंतर आपल्या उत्पादनावर कशा प्रकारे परिणाम होतो. नक्कीच. जसं सर तुम्ही बोलले की कापसामध्ये कापसाचं इतक्या मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे, परंतु जर आपण उत्पादकतेचा विचार केला तर क्षेत्राच्या दृष्टीने महाराष्ट्र अग्रेसर आहे. भारतामध्ये सगळ्यात जास्त क्षेत्र महाराष्ट्राच्या मध्ये लागलं जातं. बरोबर. परंतु उत्पादकतेमध्ये खूप कमी आहे. बरोबर आहे. आणि त्याला कारण की मान्सूनवर आधारित आपली शेती आहे आणि मान्सूनचा जो काही प्रतिसाद आहे तो पाहता आपल्याला उत्पादन कमी जास्त होत असतं. परंतु त्याही उपर जाऊन आपण जर काही नियोजन जर तिथं शेतकऱ्यांनी अवलंबलं तर निश्चितच आपल्याला उत्पादकता वाढवण्यासाठी सुद्धा काम करता येईल. मग क्षेत्र आपलं जास्त आहे, आपली उत्पादकता जर वाढली तर पर्यायाने एकंदरीत जे काही गाठींचं उत्पादन आपण करतो भारतात, तर तिथे पण महाराष्ट्राचा नंबर अग्रेसर होऊ शकतो असं मला वाटतं. निश्चित ते सर. पण आता तुम्ही जसं म्हटलं आपण पावसाळ्यात जो काही लागवड करू शकतो, तर माझ्या मनामध्ये शेतकऱ्यांच्या मनामध्ये पण तो प्रश्न आहे की हे जे काही कापूस पीक आहे ते खरीप हंगामासाठीच आहे का, ते आपण इतर हंगामामध्ये करू शकत नाही का, म्हणजे रब्बी हंगामामध्ये हे पीक घेऊ शकतो का नाही, जसं की सोयाबीन वगैरे आता समरमध्ये उन्हाळ्यामध्ये सुद्धा शेतकरी घेत आहेत, तसं कापूस पिकाबद्दल काय? नक्कीच. जर कापसाचा विचार केला तर आजच्या दिवशी म्हणजे आज आपण ह्या हंगामामध्ये कापसाचं बियाणं तयार होऊन येईल. म्हणजे रब्बी हंगामामध्ये कपाशीची लागवड केली जाते आणि त्यातून बियाण्याचं उत्पादन केलं जातं. म्हणजे याचा अर्थ काय की कापसाचं उत्पादन आपल्याला फक्त पावसाळ्यामध्ये किंवा फक्त खरीप हंगामातच येईल असं नाही, तर रब्बीमध्ये पण येऊ शकतं. परंतु एकंदर आपली जी शेती आहे किंवा महाराष्ट्राच्या उपलब्ध जमिनीचा विचार केला तर जिरायतीचं अवलंबत्व जास्त आहे. त्यामुळे आपल्याला जिरायतीमध्ये कापसाची लागवड होते. ही एक झाली बाब. आणि मला वाटतं आपण डिसेंबर जानेवारीमध्ये एक प्लॉट पाहिला होता की त्या कपाशीचा प्लॉट त्यावेळेस बोंड धारणेच्या अवस्थेमध्ये होते आणि त्या प्लॉटमध्ये प्रचंड प्रमाणात बोंडाळी होती. म्हणजे जर आपण हंगाम चुकवला किंवा ऑगस्ट सप्टेंबर नंतरचा कालावधी जो आहे तो बोंडाळीला खूप पोषक आहे. मग त्यापूर्वी आपल्याला जर बोंड धारणा करता आली तर कदाचित बोंडाळीपासून आपला कापूस वाचते. मग किडीचा विचार करता मला असं वाटतं की तो खरीप हंगाम हा योग्य हंगाम आहे आणि पावसावर आधारित पीक आहे. शेतकऱ्यांकडे उपलब्ध पाण्याचं जे नियोजन आहे ते खरीपमध्ये करू शकतात, त्यामुळे तो एक योग्य हंगाम आहे. परंतु रब्बी हंगामात आता कापसाचं बियाणं तयार केलं जातं, म्हणजे कापसाला ते हवामान मानवते असं त्याचा एक एकंदरीत अर्थ होतो. बरोबर. पण आणि आपण आता मला वाटतं मागे पण एक अनसिजनल म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये कापसाचा प्लॉट पाहिला होता, परंतु त्याच्यावरती जसं तुम्ही आता म्हटले बोंडअळीचा प्रादुर्भाव खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जाणवला होता. त्याच्यामुळे जे तुम्ही म्हटलं की हंगाम पण महत्वाचा की त्या अळीसाठी किडीसाठी आपल्याला तो एक लक्ष देणं गरजेचं आहे. काही शेतकरी तर उन्हाळ्यात सुद्धा लवकर कपाशी करायचे. बोंडअळीची समस्या आल्यापासून गेल्या 6-7 वर्षात महाराष्ट्र सरकारने कृषी विभागाने त्याला एक निर्बंध घातले की पहिला पाऊस झाल्याशिवाय लागवड करू नका, हे शास्त्रशुद्ध पद्धतीने ते सांगतात. म्हणजे साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात वगैरे आपण कपाशीची लागवड करणं हे आपल्या कृषी विभागाकडून आणि महाराष्ट्र शासनाकडून निर्बंधित आहे. आणि जसं तुम्ही आता म्हटले ते सर की उत्पादकता जी आपली कमी आहे
आणि मग शेतकरी त्या दृष्टिकोनातून म्हणजे उत्पादन वाढवण्यासाठी विविध प्रकारचे वाण जे आहे हो. ते लागवड करत असतात. आणि ते वाण समजा त्यांना वाटलं की हे वाण लावायचे आणि ते जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा इतर ठिकाणी भेटत नसेल तर जास्त दराने ते इतर राज्यातून ते वाण खरेदी करतात. तर हे कितपत योग्य आहे? आता हे पारंपरिक म्हणजे अगदी बीटी कपाशी नव्हती तेव्हा पण आणि बीटी आल्यानंतर सुद्धा कपाशीचे बियाणं खरेदीचा कालावधी खूप मर्यादित आहे. म्हणजे विदर्भातला शेतकरी किंवा मराठवाड्यातला शेतकरी जिथं सेक्युअर्ड इरिगेशन नाही, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना हक्काचं असं पाणी नाही, थोडंसं खानदेशमध्ये तो प्रमाण आहे हक्काच्या पाण्याचा, तर मग जिथं ते पाणी नाही तिथं पहिला पाऊस पडल्यानंतर कपाशीच्या लागवडीचा हंगाम येतो. मग त्याच्यासाठी कालावधी खूप कमी आहे. मग दुकानात बियाणं मिळेल नाही मिळेल हा एक पहिला प्रश्न. बियाणं मिळालं ना जर उपलब्ध असेल तर त्यावेळेला ते शेतकऱ्यांनी ते खरेदी केलं पाहिजे. या सगळ्या बाबीत. परंतु जो तुमचं म्हणणं आहे किंवा शेतकऱ्यांची जी धारणा आहे की हा वाण लावला तरच माझं उत्पादन येतं आणि जर तो वाण मला मिळाला नाही तर कदाचित माझं उत्पादन येत नाही, तर हे साफ चुकीचं आहे. म्हणजे फक्त वाण त्या उत्पादनाला जबाबदारी असं नाही. ओके. म्हणजे त्या वाणाची क्षमता पाहिजे उत्पादन देण्याची, उत्पादकता त्याची असली पाहिजे, उत्पादन क्षम वाण असला पाहिजे, हे बाब नक्कीच आहे. परंतु त्याला आपलं मेहनत, आपलं असणारं नियोजन, आपली असणारी मशागत ही खूप कारणीभूत आहे. म्हणजे मी असं म्हणेल 100 पैकी 30% वाहनाची जबाबदारी, 70% आपलं नियोजन आणि व्यवस्थापनाची जबाबदारी. ब्लॅकनी म्हणजे महाराष्ट्रात वाण मिळत नाही तर मध्य प्रदेशची काही बॉर्डर आहे, काही कर्नाटकची बॉर्डर आहे, किंवा काही अगदी गुजरातची बॉर्डर आहे, हा सगळा महाराष्ट्राच्या बॉर्डरवर कपाशी ब्लॅकनी किंवा विदाऊट बिल खरेदी करण्याचा जो प्रमाण आहे तर ते अजिबात करायची गरज नाही. आपल्याकडे जे उपलब्ध वाण आहेत किंवा आपल्याकडे जे उपलब्ध जमीन, पाण्याचं नियोजन आहे त्या अनुषंगाने कोणता वाण निवडायचा हे नक्कीच आपण विचार केला पाहिजे. कदाचित आपण पुढे जे काही कपाशीचे व्हिडिओ बनतील तर त्याविषयी सविस्तर बोलू. परंतु वाणाची निवड करत असताना आपल्या उपलब्ध असलेली जमीन, पाण्याचा विचार करून आणि उपलब्ध वाहनात पैकीच आपण वाण निवडला पाहिजे. ब्लॅकनी वाण खरेदी केला किंवा इलिगल केला, विदाऊट बिल केला किंवा आता BT3 किंवा BT4 सांगून काही वाण विकले जातात, तर अशा पद्धतीचा कुठलाही आतताईपणा करायची गरज नाही आहे. त्या वाहनामध्ये कसं उत्पादन वाढवायचं याविषयीचं जे काही मार्गदर्शन आहे ते नक्कीच आपल्याकडून होईल किंवा बाजारात मार्केटमध्ये काम करणारे खूप सारे तज्ञ तेही करतील. पण त्यासाठी आपल्याला नियोजनावर जोर द्यायचा आहे. फक्त ब्लॅकनी घेतलाय हा वाण किंवा लाईन लावून आणलाय म्हणून तो चांगला उत्पादन असं बिलकुल नाही. आपला पण अनुभव त्यात असला पाहिजे आणि आपल्या अनुभवाप्रमाणे आपल्या गेल्या 2-3 वर्षात आपण काही नवीन वाण ट्राय केलाय का, त्यानुसार आपल्या नातेवाईक, आपल्या गावातला इतर शेतकऱ्यांनी तो वाण ट्राय केलाय का, असा काही वाण असेल तर निश्चितच त्याचा विचार आपण केला पाहिजे. असं निश्चितच. म्हणजे तेजस सर कसं आहे, आता जसं तुम्ही म्हटले की ब्लॅकनी जाऊन तो वाण आणण्यापेक्षा आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वाणावर जर आपण अधिक मेहनत घेतली, अधिक मॅनेजमेंट चांगलं जर केलं तर निश्चितच त्याचं सुद्धा उत्पादन आपण घेऊ शकतो. आणि काही मला असं वाटतं मार्केटिंग स्ट्रॅटेजी सुद्धा असते की वाणाची जी काही आहे पब्लिसिटी करून तो वाण ब्लॅकनी कसा विकत घेतला जाईल अशी काही मार्केटिंग स्ट्रॅटेजी पण कंपन्यांनी ते पण प्रयोग केलेले आहेत की काय म्हणतो ना आपण त्याला कमतरता दाखवायची, आपल्याकडे कमी आहे आणि मग त्याची मागणी वाढवायची. आणि एकदा मागणी वाढली की चर्चा होती की हा वाण मिळत नाही, हा वाण मिळत नाही. ऍक्च्युअली तो मिळत नाही किंवा मिळत पण असेल ठाऊक नाही. परंतु आपण हा सगळ्या बाबीचा विचार केला पाहिजे शेतकऱ्यांनी. आज बरीचशी यंग जनरेशन किंवा जे युवा शेतकरी आलेले आहेत तर त्यांनी पण याचा विचार केला पाहिजे की असा एक वाण लावला आणि माझं उत्पादकता वाढली. जर तसं असतं तर आज महाराष्ट्राची उत्पादकता एवढी कमी नसते. तुम्ही कर्नाटकवरून बियाणं आणताय, तुम्ही आंध्रातून बियाणं आणताय, तुम्ही मध्य प्रदेश मधून आणताय, तुम्ही गुजरात मधून आणताय, मग एवढे सगळे चांगले वाण आणताय, मग तुमची उत्पादकता जाती कुठं? तुमचं नियोजन कुठंतरी कमी पडते किंवा आपल्याला त्याच्यात जी मेहनत करायला पाहिजे, योग्य वेळेला जे करायला पाहिजे ते कुठंतरी कमी पडते. ते आपण सुधारूया आणि असलेल्या वाणामध्ये, असलेल्या आपल्या संसाधनामध्ये, आपल्याला सगळ्या नियोजनामध्ये आपण उत्पादकता वाढवूया यासाठी आपण काम करू. मग आता तुम्ही म्हटले ते ठीक आहे, म्हणजे आपण वाण जो आहे तो आणून आपल्या पद्धतीने मॅनेजमेंट करून आपण चांगलं उत्पादन घेऊ शकतो. परंतु इथं अशाही काही प्रचलित प्रथा आहेत तेजस सर, म्हणजे शेतकरी काय करतात, आता महाराष्ट्राचा शेतकरी थोडक्यात ज्याच्याकडे 2-2.5 एकर क्षेत्र जरी असेल तर तो 4-4, 5-5 वाणांची लागवड जी आहे ते 2-2.5 एकरामध्ये करतो. पण तसंच जर आपण राजस्थान असेल किंवा गुजरात असेल इथला जर शेतकरी बघितला त्याच्याकडे 10 एकर 15 एकर जरी जमीन असेल तो जास्तीत जास्त 2 वाणांच्या वरती जात नाही. मग अशा वेळेला मॅनेजमेंट, माझ्या मते मॅनेजमेंट करणं सुद्धा सोपं जातं. समजा कमी वाण असेल तर मॅनेजमेंट करणं सुद्धा सोपं जाईल. तर तुमचं काय याच्यामध्ये मत आहे? नाही, नक्कीच आहे ना. कारण साधारणपणे एकरी 2 पॅकेट म्हणजे अर्धा एकरला 1 पॅकेट जरी आपण ढोबळ हिशोब धरला, काही शेतकरी त्याहूनही थोडं जास्त टाकतात, पण एक ढोबळ हिशोब एक पॅकेटमध्ये आपण अर्धा एकर करतोय. मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याची जर एकरी आपण जमीन उपलब्धता पाहिली साधारण 2.5 एकरची सरासरी,
मग 2.5 एकरच्या सरासरीमध्ये जर तो 5-5 वाण लावत असेल तर वाणामध्ये काय असतं 2-3 प्रकार आहेत. लवकर येणारा, मध्यम पक्वतेचा, उशिरा उशिरा पक्वतेचा. पक्वतेचा, बरोबर. त्यानंतर काही वाण असे आहेत का त्यांना जे काही कपाशी लागण्याचं प्रमाण आहे तर ते निरंतर चालू असतं, म्हणजे एकदम कपाशी लागत नाही. म्हणजे एक उदाहरण घ्यायचं झालं तर एका झाडावर साधारण 30-40 जी बोंड बांधतात किंवा 50 पर्यंत बांधतात, तर ती काही वाणांमध्ये एकदाच लागतात, बरोबर आहे. टप्प्याटप्प्याने लागत नाही. काही वाण असे असतात की 50 पैकी सुरुवातीला 25-30 आत्ता बसतील, नंतर 15-20 बसतील आणि नंतर 10-1 बसतील, असं कालांतराने बसतात. प्रत्येक वाणाचं काही ना काही गुणधर्म असतो, तो बदलत असतो आणि तो जो बदलणारा गुणधर्म आहे त्याला आपल्याला आपलं नियोजन त्या अनुषंगाने करायचं असतं. मग जर आता तुम्ही 5 वाण एकत्र करताय आणि 1 एकर क्षेत्रामध्ये जर 2 वाण लावताय किंवा त्याहूनही जास्त लावताय तर तुम्ही नियोजन करणार कसं? पाण्याचं नियोजन, अन्नद्रव्याचं नियोजन, फवारणीचं नियोजन हे सगळं बदलतं. आता सोपं उदाहरण का बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे. बोंडअळीचं व्यवस्थापन आपल्याला कोणत्या स्टेजला करायचे? पण काही वाणांमध्ये बोंड लागण्याचं प्रमाण टप्प्याटप्प्याने, तिथं बोंडअळीचं व्यवस्थापन आपल्याला 2दा-3दा करायचे. काही वाण असे आहेत का एकदाच बोंड सेट होतं, तिथं एकदाच नियोजन करायचे. मग हे आपण सांभाळणार कसं? तर त्यासाठी आपण कमीत कमी एका क्षेत्रामध्ये 1 वाण किंवा एक आपला जो जमिनीचा भाग आहे, म्हणजे काही ठिकाणी 2-2.5 एकरचं एक क्षेत्र असू शकतं एका ठिकाणी, तर त्या ठिकाणी एकच वाण शक्यतो असावा. आणि जे आपण नवीन वाण ट्राय करतोय तर तो अर्धा एकरवर किंवा 1 एकरवर आपण नवीन वाण ट्राय करावं, की जेणेकरून भविष्यात आपल्याला पुढच्या 4-5 वर्षात काही नवीन आणायचंय तर त्या अनुषंगाने. परंतु 1 एकर 2 एकर वर जर आपण 1 वाण केला तर आपल्याला नियोजन करणं सोपं जाईल आणि त्या नियोजनातून आपल्याला त्याचा प्रतिसाद येणं सोपं जाईल. आणि मग तुम्हाला जी भीती आहे की हे उत्पादन देईल का नाही देईल, तर जे मार्केटमध्ये काही प्रचलित कंपन्या, काही ब्रँड आहेत ज्यांची विश्वासार्हता खूप आहे, तर त्याचा आपण विचार करायचा आणि त्याचा वाण निवडायचा. तो जर निवडला तर ही मनात भीती ठेवायचं काहीच कारण नाही. आपण चांगल्या नियोजनातून त्याचं उत्पादन वाढवू शकतो. भरपूर भरमसाठ वाण लावून आपल्याला पदरात काहीच पडणार नाही. आपल्याला 2 एकर 1 एकरवर 1 वाण अशा पद्धतीचा विचार करूनच इथून पुढे नियोजन करावं. निश्चितच, म्हणजे आपण कमी वाण लावले तर त्याचं मॅनेजमेंट सुद्धा आपल्याला सोपं जातं, चांगल्या प्रकारे घेता येतं आणि उत्पादकता जी आपण म्हणतो ती पण आपण चांगल्या प्रकारे वाढू शकतो. तर शेतकरी बंधूंनो, आता तेजस सरांनी जसं सांगितलं की आपण एकरी म्हणजे कमीत कमी वाण लावून चांगलं उत्पादन घेऊ शकतो, तर शेतकरी बंधूंनो तुम्ही सांगा की कमेंट करून की तुम्ही एकरी किती वाण लावता, की किंवा तुमच्याकडे जी काही उपलब्ध जमीन आहे त्या जमिनीमध्ये तुम्ही किती प्रकारचे वाण लागवड करता ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा. तेजस सर, जसं आता आपण लागवडीपर्यंत आलो की आणि किंवा वाण सिलेक्शन जे आपण तुम्ही म्हटलं की आपल्याला एकरी किती वाण सिलेक्शन करणं गरजेचं आहे, परंतु काही ठिकाणी मी आता बघितले आहे लागवड करताना शेतकरी काय करतात, एकाच ठिकाणी 2 किंवा 3 बियांची लागवड करत असतात. तर ते कितपत योग्य आहे? कारण की त्यामुळं बियाणांचा खर्च सुद्धा वाढतो, तर ते कितपत योग्य आहे? आता याच्यात 2 बाबी आल्या. एक तर एका ठिकाणी 1 वाण लावला तर साधारण 1 बी लावलं तर साधारणपणे आपल्याला 2 पॅकेटमध्ये 1 एकर आपलं कव्हर होतं. जर तुम्ही एका ठिकाणी 2 बिया लावायला गेले तर तुम्हाला कदाचित 3 पॅकेट वगैरे लागतात, म्हणजे एक तो साधारण 900 रुपये वगैरे खर्च वाढला. ही एक बाब झाली खर्चाची बाब. परंतु याचा दुसरा परिणाम सांगतो की साधारणपणे कोणत्याही कंपनीचा आपण कपाशीचा वाण घेतला तर त्याला 70% उगवण क्षमता त्याची असते, निदान 70%. म्हणजे काय, तर तुम्ही 10,000 बिया लावल्या तर 7,000 तुमच्या उगणार आहे. मग तुम्ही डबल लावल्या तर तुम्ही अप्रत्यक्षपणे 20,000 लावताय. मग 10,000च्या जागी 20,000 लावून त्याच्या 70% जर तुम्ही धरलं तर तुम्ही विनाकारण जमिनीमध्ये तुमच्या कपाशीची झाडांची संख्या वाढवताय. ती एक बाब आपल्याला चुकीची. कारण का, प्रत्येक झाडाला लागणारं जागा, त्याला असणारं जे काही उपलब्ध पाणी, उपलब्ध न्यूट्रिएंट किंवा अन्नद्रव्य, वरून येणारा सूर्यप्रकाश, हा सगळ्या झाडांना समान मिळाला पाहिजे. तो मिळत नाही. 2 झाडांची ज्यावेळेस स्पर्धा होते त्यावेळेस तिथं आपल्याला बघायला मिळतं की वाढ जास्त झाली, पेरेतलं अंतर वाढलं आणि जी काही फळ लागण्याची क्षमता आहे ती कमी झाली. मग 2 बिया एका ठिकाणी लावण्यापेक्षा जर आपण काळजीपूर्वक किंवा योग्य ओल असताना जर आपण एकच बी एका ठिकाणी लावली तर आपल्याला निश्चितच त्याच्यातून फायदा होईल. अतिरिक्त बिया लावून आपल्याला कुठल्याही प्रकारे उत्पादन वाढण्यासाठी किंवा बाकीच्या गोष्टींसाठी फायदा होत नाही. आता ही समस्या येते कुठं, की जिथं जिरायतीचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपला मराठवाड्याचा भाग, का जिथं पावसाच्या तोंडावर, विदर्भात उशिरा लागवड होते. विदर्भात चांगला पाऊस पडल्याशिवाय लागवड होत नाही आणि विदर्भात जो काही मान्सून आहे तो पण उशिरा. पण मराठवाड्यात थोडंसं वळवाचा वगैरे पाऊस झाला की एक पद्धत आहे मधी लागवड करून घ्यायची. तिथे ही समस्या येते. मग त्या परिस्थितीमध्ये आपण एक करू शकतो की कदाचित उगवण नाही झाली तर तिथं गॅप फिलिंग करू शकतो. म्हणजे जिथं उगवण झाली नाही तर आपण एक जे काही 2-4 एकर क्षेत्र आहे आपलं त्याच्यासाठी एखादं पॅकेट आपलं हाताशी ठेवायचं आणि साधारणपणे कपाशी उगायला 7 दिवसाचा वगैरे कालावधी असतो. ते 7 एक दिवस गेल्यानंतर आपण एक चक्कर मारायची की उगवण क्षमता किती आहे.
जर 80% जास्त झाली तर आपल्याला काही गॅप फिलिंग करायची गरज नाही. पण जर 80% कमी आहे तर आपल्याला नांग्या भरण्याचं काम करायचं. जिथं डबल कपाशीचं झाड आलंय उगून ते आपण पुनर्लागवड करू शकतो किंवा नवीन बी तिथं जाऊन टोबू शकतो, जे 5-7 दिवस थोडं उशीर राहील, परंतु आपल्या जी झाडांची एकरी झाडांची संख्या ती ती आपल्याला व्यवस्थित राहील. आणि असं नियोजन आपण करू. मग आता याच्यामध्ये काही जमिनीच्या प्रकारानुसार सुद्धा आपण हा निर्णय काही घेऊ शकतो का? हलकी जमीन, भारी जमीन? हो, जमिनीच्या प्रकार म्हणण्यापेक्षा त्या परिस्थितीमध्ये जे काही आपण ओल जमिनीची म्हणजे पडलेल्या पाण्यात पाऊस, तर मग तिथं जर तुमची काळी जमीन आहे तर निश्चितच तुमची ओल टिकलेली असेल. जर मध्यम जमीन आहे तर ती ओल थोडीशी खाली गेलेली असेल तर मग आपण कपाशी साधारण 1 इंचाच्या थरापर्यंत 1-1.5 इंचापर्यंत आपण खाली लावतो. मग त्या 1.5 इंचाच्या खाली आपली ओल गेलेली नाही पाहिजे. मग आपल्याला ते चेक करायचे. त्या 1 इंचाच्या आसपास जर ओल असेल वरच्या तर निश्चित आपण बिंदास लावू शकता आणि आपल्याला उगवण पण तिथं होणार आहे. मग काळी जमीनमध्ये ओल टिकेल, मध्यम जमीनमध्ये मिडियम टिकेल, परंतु हलकी जमीन असेल तर ओल नाही टिकणार. त्या परिस्थितीत तुम्हाला तिथं पाणी देण्याची गरज आहे किंवा तिथं पावसाचं जर योग्य पाऊस पडतोय किंवा पावसाचा कालावधी चालू आहे अशाच परिस्थितीत आपल्याला ही लागवड करणं संयुक्तिक राहील. निश्चितच ते सर. मग आता म्हणजे जे काही जिरायत कापूस आपण पूर्वीपासून बघत आलो, परंतु आता बागायती कापूस सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी घेत असतात. आणि मग बागायती कापूस घेताना लागवडीची पद्धत जी आता पट्टा पद्धत सुद्धा बरेचसे शेतकरी करतात, तर ती कितपत योग्य आणि त्याचा उत्पादनावर काही परिणाम होतो का? आता पट्टा पद्धतीची गरज का पडली तर ठिबकवर नियोजन करायची शेतकरी काही करायला लागले आणि त्यांना खूप चांगला त्याचा फायदा झाला. कारण का ठिबकवर लागवड केल्यामुळे पाणी मुळांच्या कक्षेमध्ये जाते, जेव्हा आवश्यकता आहे तेव्हा पाणी देऊ शकतो. पावसाने जर उघडीप दिली जास्त कालावधीसाठी तर पाणी देऊ शकतो. ठिबकमुळे पाणी कमी लागतं, तो एक त्यांना फायदा. आणि सगळ्यात महत्वाचा जो फायदा आहे तर तो असा की ज्यावेळेस तुम्ही फ्लड पाणी करताना सगळ्या क्षेत्रामध्ये पाणी भरता त्यावेळेस तुम्हाला तिथं गवत वाढण्याची किंवा तण वाढण्याची शक्यता वाढते, जे ठिबकमुळे ते टाळता येतं. आणि काही प्रमाणात जे विद्राव्य खत आहे ते आपण ठिबकने देऊ शकलो, म्हणजे कपाशीला वेळच्या वेळी खतं देण्याचं जे काही फुकून खतं देणं अवघड जातं ते ठिबकने आपण सोपं झालं. मग हे फायदे शेतकऱ्यांना झाले. मग एका लाईनवर जर आपण एका ठिबकच्या लाईनवर जर 2 ओळी लावल्या तर शेतकऱ्यांना ठिबक मध्ये किंवा त्यांच्या भांडवलामध्ये बचत झाली असं त्यांना त्याच्यातून जाणवलं, म्हणून पट्टा पद्धत केली. पण मला असं वाटतं की कपाशीची लागवड आयताकृती असावी, म्हणजे 2 ओळीतलं अंतर जे आहे त्याच्यापेक्षा काही अंशी 2 झाडातलं अंतर असावं. अशा आयताकृती पद्धतीने जर लागवड केली तर त्याचा फायदा जास्त होईल. पट्टा पद्धतीने दाटी होण्याची शक्यता आहे. सगळ्या पानांना किंवा सगळ्या झाडाला सूर्यप्रकाश योग्य मिळेलच असं नाही आणि तो कालावधी पण खरीपचा आहे, जिथं सूर्यप्रकाश असाही थोडाफार कमीच असतो, ढगाळ वातावरण वगैरे प्रमाण जास्त असतं. मग त्या परिस्थितीमध्ये पट्टा पद्धतपेक्षा आयताकृती जर लागवड केली आणि प्रत्येक ओळीला स्वतंत्र अशी ठिबकची व्यवस्था केली तर ते संयुक्तिक राहील असं मला वाटतं. परत आहे पण मग याच्यात वाहनांचा पण गुणधर्म आहे. काही वाहन आहेत की ज्याला फुटवा मोठ्या प्रमाणात होतो, म्हणजे ज्या त्याला आपण फांद्या म्हणतो त्या मोठ्या प्रमाणात येतात, 3-4 फांद्या उपफांद्या असतात. मग तशा परिस्थितीमध्ये आपण जर पट्टा पद्धत केली तर आपण त्याला जागा कमी देतोय, मग त्याला चालना मिळत नाही तितकी वाढायला, तर ती आपल्याला बघितली पाहिजे. मग त्या अनुषंगाने आपण वाण कोणता निवडलाय, म्हणजे कमी वाढणारा जर वाण आहे किंवा कमी विस्तार होणारा वाण आहे तो पट्टा पद्धतीत चालून जाईल. जास्त विस्तारणारा वाण आहे तो पट्टा पद्धतीत कदाचित चालणार पण नाही, असं पण होऊ शकतं. निश्चितच. म्हणजे शेतकरी बंधूंनो, तुम्ही पट्टा पद्धत म्हणजे कधी करायची आणि कोणत्या परिस्थितीमध्ये करायची ते सरांनी सांगितले. आणि वाणाच्या निवडीवर तुम्हाला पट्टा पद्धत करायची का नाही ते पण तुम्हाला डिसिजन तुम्हाला घ्यायचं आहे. आणि ते सर मग आता लागवड करताना आता म्हणजे बऱ्याच ठिकाणी मी पाहतोय आता कापूस जो आहे तो हार्वेस्टिंग करणाऱ्या मशिनरी मार्केटमध्ये खूप आलेल्या आहेत, परंतु त्याच्यासाठी एक लागवडीची पद्धत आहे. म्हणजे आपण घन पद्धतीची लागवड जर केली तरच आपण मशिनरीद्वारे हार्वेस्टिंग करू शकतो. तर ते तुम्हाला काय वाटतं, म्हणजे ते संयुक्तिक आहे त्याने उत्पादन वाढतं, कारण की त्याला वाण सिलेक्शन पण त्या पद्धतीचं महत्वाचं असेल. तर आता अकोला वगैरे भागामध्ये म्हणजे विदर्भामध्ये काही शेतकऱ्यांनी गट तयार करून ही काढणीचं मशीन, म्हणजे काही 1-2 कंपन्या जसं जॉन डियर असेल, शक्तिमान असेल, तर या कंपन्यांनी याच्यात पुढाकार घेतला. आणि जसं अमेरिका किंवा बाकीच्या देशांमध्ये ही कपाशीची जी पद्धत आहे की घन लागवड करायची आणि मशीनने वेचणी करायची, तर त्यामध्ये 2 गोष्टी आल्या. एक तर आपला वाण कमी वाढणारा पाहिजे, कमी वाढणारा वाण आपण जर लागवड करतोय तो घन लागवडीत चालेल. दुसरी त्याला क्रायटेरिया की मी जे आधी पण बोललो होतो की एकाच वेळेला त्याला कपाशीची पाते फुलं आणि बोंड लागणारा वाण पाहिजे. म्हणजे जास्त बोंड लागणार आपल्याला नकोय,
परंतु एकाच वेळेला लागणार एकाच पाहिजे. वेळेला लागणार पाहिजे. जर बरोबर. एकाच वेळेला लागले तर ते एकाच वेळेला पक्व होतील. पक्व होती. आणि ज्यावेळेस वेचणी करायची त्यावेळेस ती बोंड फुटल्यानंतर एक कालावधी असतो की त्यावेळेस ते पानगळीसाठी प्रयत्न करतात, झाडावरची पानं ड्रॉपिंग करतात आणि वेचणी करतात. मग तिथे ही घन लागवड चालेल. मग घन लागवडीमध्ये आपला बियाण्याचं प्रमाण वाढतं, लागवडीची पद्धत बदलते आणि एकंदरीत नियोजन बदलतं. परंतु जे शेतकरी 1 एकरवाले 2 एकरवाले त्यांच्यासाठी ही कामाची नाही. कदाचित त्यांच्याकडे ते काढणीचं मशीन येईलच याची शाश्वती नाही. पण जे शेतकरी 5-10 एकर 15 एकर 20 एकर वर करतात त्यांनी निश्चितच या गोष्टीचा विचार केला पाहिजे. एकाच ठिकाणी जितकं मोठं क्षेत्र आहे तर तिथं घन लागवड करून आपण जर मशीनने उत्पादक म्हणजे काढणी केली तर कमी कालावधीत आपला कपाशी येईल, मजुरी कमी लागेल. आजच्या परिस्थितीमध्ये कपाशीचा सगळ्यात जास्त खर्च हा काढणीवर व्हायला लागला, तर तो आपण कदाचित तिथं टाळू शकतो. आणि तो खर्च जर टाळला तर आपल्याला त्याच्यातून येणारी उत्पादकता भले कमी असेल, म्हणजे प्रति पॅकेट काही शेतकरी 8, 10, 12 क्विंटल पर्यंत जातात. आणि जर घन लागवड केली तर पॅकेटची संख्या वाढवायला लागेल. कदाचित एक पॅकेट आपल्याला 4-6 क्विंटलच उत्पादन देईल, परंतु प्रति एकर 4-4, 5-5 पॅकेट जर आपण लावले तर आपली जी उत्पादकता आहे तर ती जागेवर राहील आणि त्यातून आपला जो खर्च आहे तो आपण टाळू शकतो. परंतु आपल्याजवळ ते मशीन उपलब्ध आहे का, तर आपण तो निर्णय घ्यायचा. आणि खास करून विदर्भामध्ये ते उपलब्ध आहे, मराठवाड्यात तर अजून तरी मला काही वाटत नाही ते आहे. बरोबर. आणि असल्यास कदाचित शेतकरी सांगतील पण आपल्याला कमेंटच्या माध्यमातून की आहे आमच्याकडे असं उपलब्ध, किंवा आपण प्रयोग केला आणि त्याचा फायदा झालाय, जे इतरही शेतकऱ्यांना त्याच्यातून काही माहिती मिळू शकते. निश्चितच म्हणजे शेतकरी बंधूंनो, तुमच्या एरियामध्ये म्हणजे अशा प्रकारचं मशीन उपलब्ध आहे की नाही ते कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा. आणि तुम्ही घन पद्धतीने लागवड आणि आता जसं आपण याच्यापूर्वी पट्टा पद्धत जी आहे त्या पद्धतीने लागवड करता किंवा आपण रेग्युलर पद्धतीने तुम्ही लागवड करता ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. ते सर आता म्हणजे आपण बघितलं की पट्टा पद्धत असेल हो. किंवा एक घन पद्धत असेल, ते धूळ पेरणी सुद्धा म्हणजे प्रचलित आहे. बऱ्यापैकी शेतकरी धूळ पेरणी सुद्धा करतात. हो. मग त्याचे फायदे किंवा तोटे काय आहेत का त्या धूळ पेरणीचे? आता परत एकदा खानदेशमध्ये ज्यावेळेस पाऊस होण्यापूर्वी कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात होते, शाश्वत त्यांच्याकडे पाणी आहे, सेक्युर्ड इरिगेशन असल्यामुळे त्यांना माहिती आहे की सुरुवातीचे 2-3 पाणी आपल्याला द्यायचे आणि त्यानंतर पावसाच्या पाण्यावर कापूस चालणार. ही खानदेशची पद्धत. मराठवाड्यामध्ये आलं तर पावसाचा एक अंदाज घेऊन हवामान खात्याने दिलेला अंदाज आणि त्या अंदाजानुसार त्यांना पेरणी करायची. आता धूळ पेरणी करण्याची गरज काय, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे धूळ पेरणी चुकीची की बरोबर याच्यापेक्षा त्याची गरज शेतकऱ्यांना काय तर 20-25 एकर क्षेत्र आहे आणि पाऊस पडायची वाट पाहिजे. पाऊस पडला की आपण म्हणतो 1 इंच 2 इंचाचा ओलीचा थर वरतून ओल आली की आपल्याला पेरणी करायची. मग एवढं 15-20 एकरवर ते शक्य आहे का 1 दिवसात 2 दिवसात किंवा 4 दिवसात, तर ते शक्यच नाही. मग ते शेतकरी काय करतात, त्यांना माहिती की आपली जमीन जिथं भारी आहे, चांगली जमीन आहे, जिथं ओल चांगली टिकते, तिथली पेरणी पाऊस येईल या आशेने त्याच्यात 4 दिवस 8 दिवस आधी करतात. हवामान खात्याचा एक अंदाज घेऊन किंवा त्यांचं एक स्वतःचं प्रेडिक्शन असतं, स्वतःचं एक अनुमान असतो, त्या अनुमानाने ती पेरणी करतात. मग त्या पेरणीला धूळ पेरणी म्हणतात. म्हणजे कुठलाही एक थेंब जमिनीत ओल नसताना ती पेरणी करून ठेवायची आणि अपेक्षा ठेवायची की 3ऱ्या 4थ्या 5व्या दिवसापर्यंत पाऊस चांगल्या मोठ्या प्रमाणात होईल आणि आपली कपाशी उगवणेल चालू आहे. कारण क्षेत्र मोठे, शक्यच नाही त्यांना की पाऊस पडल्यानंतर करणं. परंतु आता याचा दुष्परिणाम काय, तर धूळ पेरणी केल्यामुळे कदाचित असं होतं एकरी 2-2.5 पॅकेट जर शेतकऱ्यांनी टाकले तर एक साधारण 2-2.5 हजार रुपये त्याचा खर्च तो वाऱ्यावर आहे. बरोबर. त्याची शाश्वतीच नाही कुठली. जर पाऊस वेळेत पडला तर ठीक आहे. दुसरी एक समस्या, पाऊस भले वेळेत नाही पडू परंतु पहिला पाऊस पडल्यानंतर दुसरा पण त्याच्या पाठोपाठ लगेच पडला पाहिजे. कारण पिकाला काय असतं, पेरणी केल्यानंतर पाणी देतो आपण आणि त्याला शेतकरी म्हणतात आंबवणी देणे, चिंबवणी देणे, म्हणजे 2रं-3रं पाणी हे सलग लागतं. बियाण्याची चांगली उगवण क्षमता होण्यासाठी जी आर्द्रता आहे जमिनीची ती आपल्याला टिकवायची, ओल टिकवायची आणि ती साधारणपणे 7-8 दिवस टिकवायची. मग एका पावसाने आपल्या जमिनीची ओल टिकणार आहे का, तर बिलकुल नाही. मग त्यासाठी आपल्याला 2-3 पाऊस सलग होणं गरजेचं आहे. मग धूळ पेरणी केली आणि जर हे 2-3 पाऊस सलग झाले, कमीत कमी 2 जरी झाले तरी आपल्याला यश येईल. परंतु जर नाही झाले तर तिथं आपण फेल जाऊ शकतो. मग एका बाजूला धूळ पेरणीची गरज पण आहे आणि एका बाजूला धूळ पेरणी केल्यामुळे ह्या पण म्हणजे, परंतु या दोन्हींचा समतोल साधण्यासाठी मराठवाड्याच्या शेतकऱ्याला धूळ पेरणी ही खूप गरजेची आहे किंवा ही त्याच्यासाठी काय म्हणतो ना आपण, त्याला दुसरा पर्याय नाही. मग त्यातही धूळ पेरणी करण्यापेक्षा दुसरं आपण असं करू शकतो की काही कपाशीचं क्षेत्र आहे तर याला अजून काही पर्यायी पीक आपण घेऊ शकतो का, जे थोडं पाऊस पडल्यानंतर आपण नियोजन करू, तर त्याचाही विचार केला पाहिजे. आणि त्यातून आपण अशी जी काही रिस्क आहे किंवा जर तुम्ही पाहिलं तर महाराष्ट्राचं असणारं क्षेत्र, मगाशी आपण जे बोललो की सगळ्यात मोठं क्षेत्र महाराष्ट्राचं आहे, महाराष्ट्राची उत्पादकता सगळ्यात कमी आणि महाराष्ट्रामध्ये पॅकेट विक्रीची संख्या सगळ्यात जास्त आहे. मग ती पॅकेट विक्री होती कुठे, कपाशीची एवढे पॅकेट जातात कुठे, तर ते धूळ पेरणीमुळे कदाचित 15-20% जे काही विक्री होते, म्हणजे काही
ती extra एखादा ची- करोड पॅकेट विकले जातात, तर त्यातले 15-20% पॅकेट ह्या धूळ पेरणीतच धूळपेरणीमुळं. वाया जातात. शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते किंवा कपाशी सोडून दुसरं पीक निवडायला लागतं. तर मग मला असं वाटतं की आज पावसाचा अनुमान कुठल्याही पद्धतीने बरोबर कधी येत नाही. बऱ्यापैकी त्याच्यात तफावत राहते. आणि पाऊस पण वेळेवर पहिल्यासारखा जो मान्सून आहे की 8 जूनचा पहिला आठवडा याच्यामध्ये आपल्या कोकणामध्ये, जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पश्चिम महाराष्ट्रात आणि जूनच्या तिसऱ्या आठवड्यात मराठवाड्यात हे पहिल्यासारखं राहिलेलं नाही. तर आपण जर ते टाळू शकलो पद्धत, तर निश्चितच आपण त्याच्यातून फायद्यात राहू. शेतकरी बंधूंनो, तेजस सरांनी अगदी वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या काही लागवडीच्या पद्धती असतील, ती कोणत्या परिस्थितीमध्ये आपल्याला ती लागवड करणं गरजेचं आहे ते या ठिकाणी समजून सांगितलं. आणि शेतकरी बंधूंनो, तुम्ही देखील तुमच्या एरियाच्या परिस्थितीनुसार तुम्हाला कोणती लागवडीची पद्धत योग्य आहे हे तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. तेजस सर, आता आपण बघतो बरेचसे म्हणजे बीटी वाण सुद्धा मार्केटमध्ये हो. आलेले आहेत हो. आणि नॉन बीटी वाण जे पूर्वी आपण लागवड करत होतो, तर अशी एक धारणा आहे की नॉन बीटी लावल्यानंतर गुलाबी बोंड अळीची जी समस्या आहे ती खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या कपाशी पिकावर येत असते. हो. तर याच्यात तथ्य किती आणि त्याचा काय म्हणजे परिणाम काय होतो? आता ज्यावेळेस नॉन बीटीकडून बीटीकडे गेले, त्यावेळेस बीटी जीन ज्यावेळेस त्या कपाशीमध्ये म्हणजे जीन मॉडिफाईड क्रॉप कमर्शियली भारतामधलं पहिले एकमेव कपाशी. बरोबर. कारण का, तर अळीची समस्या मोठ्या प्रमाणात यायची. बोंड अळीच नाही तर अळीचे जेवढे काही बोलवर्म कॉम्प्लेक्स आहे सगळेच, म्हणजे पाणी खाणारी किंवा तंबाखूवरची अळी वगैरे, ह्या 2-3 प्रकारच्या अळ्या त्याच्यावर यायच्या, हेलिकॉर्पा यायची. मग या अळीला प्रतिबंध काय, तर त्याच्या जीनमध्ये मॉडिफिकेशन केलं आणि असं काही विष टाकलं का जर अळीनी खायला चालू केलं तर तिच्या पोटामध्ये ते विष जाईल आणि ती अळी मरून जाईल. हा बीटी टेक्नॉलॉजी म्हणजे बॅसिलस थोरिंजिनिसिस नावाचा जो काही त्याला आपण बॅक्टेरिया म्हणतो, तर तो त्याच्यामध्ये सोडला, जो सुप्त अवस्थेत आहे. अळीने अटॅक केल्यानंतर तो काम करतो. आता शेतकऱ्यांनी काय केलं, पहिलं पॅकेट मिळायचं सीडचं पॅकेट 450 ग्रॅमचं आणि त्याच्यासोबत नॉन बीटी सेपरेट मिळायचे. मग शेतकरी नॉन बीटी वापरायचेच नाही. शेतकऱ्यांची अशीच धारणा व्हायची की हे नॉन बीटी मुळे अळी वाढते. आता ऍक्च्युली ते नॉन बीटी का दिलं होतं, तर ज्यावेळेस नॉन बीटीवर अळी असेल तर तिचा रेजिस्टन्स कमी असेल आणि ती जर बीटीवर गेली तर ती 100% मरणार. कारण का, तर तिला नॉन बीटीची बिलकुल सवय नाही. पण जर नॉन बीटी लावलंच नाही तर त्या अळीला जर नॉन बीटीची एकदा सवय लागली, आणि हा नॉन बीटी म्हणजे हा एक प्रकारचा प्रोटीन आहे, बरोबर. तर तो कालांतराने त्याचं जी काही रेजिस्टन्स आहे किंवा त्याची जी क्षमता आहे ती कमी कमी होत जाते आणि नेमकी बोंड अळी येण्याच्या वेळेला ती क्षमता कमी झालेली असते. इतर अळीच्या वेळेला ती क्षमता असते. त्यामुळे आपण पाहिलं की सुरुवातीचे आपल्याला 45, 50, 60 दिवसापर्यंत कोणतीही अळी कपाशीवर दिसत नाही. पण ज्यावेळेस बोंड लागायला चालू होतात त्यावेळेस त्या प्रोटीनची किंवा त्या जीनची कॅपॅसिटी किंवा क्षमता कमी झाली की तिथं अळी येण्याची शक्यता वाढते, नेमकी बोंड अळी तिथे येते. मग हे बीटी नॉन बीटी देण्याचा उद्देश होता. नॉन बीटी आपल्याला शेताच्या कडेने आणि मध्ये 1-2 लाईन लावायच्या होत्या आणि बीटी आपल्याला पूर्ण क्षेत्रात लावायचे होते. हे शेतकरी करत नव्हते. मग सरकारने किंवा कृषी विभागाने त्याच्यात आणखीन एक बदल केला की ते मिक्स द्यायला लागले. मग पॅकेटमध्ये मिक्स आज तुम्हाला कळत नाही की बीटी कोणते नॉन बीटी कोणते. शेतकरी म्हणायचे की नरचं प्रमाण जास्त आहे आणि ते काढून टाकायचे, ते लावत नव्हते. पण ते नॉन बीटी लावणंही गरजेचं आहे. जी आळी नॉन बीटीला खाऊन जिवंत राहते ती बीटीवर गेली का ती लगेच मृत पावते, कारण तिची कॅपॅसिटी, तिची त्या बॅक्टेरियाच्या विरोधात लढण्याची क्षमता नसते. आणि जर बीटीवरच आळी आली तर मग तिची एक क्षमता बनते आणि मग ती पुढे जाऊन बोंडांना जास्तीत जास्त प्रादुर्भाव करू शकते. त्यासाठी नॉन बीटी. मग पहिलं जे मेथड होती ती सगळ्यात चांगली होती. ज्यावेळेस सेपरेट किंवा स्वतंत्र असं नॉन बीटीचं पॅकेट मिळत होतं, ती का चांगली होती, ती शेताच्या कडेने आपल्याला लावता येत होतं आणि तिथं आपल्याला स्वतंत्र फवारणी पण घेता येत होती. सगळ्या क्षेत्रावर फवारणीची गरज नाही. फक्त आपण पाहिजे की कडेची झाडं आपल्याला माहिती, कडेच्या 2 ओळी आपल्या नॉन बीटीच्या आहे म्हणजे तिथं आळी येण्याची शक्यता आहे, तर तिथं आपल्याला फवारणी अतिरिक्त एखाद्या दुसऱ्या अळीनाशकाची करायला लागायची. मधलं आपला सगळा कपाशी चांगली सुरक्षित. पण आता काय केलंय, शेतकरी ते वापरत नाही म्हणून सरकारने त्याच्यात बदल करून मिक्स द्यायला लावले. त्यामुळे आता तुम्हाला कळणार नाही नॉन बीटी कोणतं बीटी कोणतं. म्हणून आपल्याला नॉन बीटी आणि बीटी दोन्ही लागवड करणं गरजेचं आहे. आणि नॉन बीटीवर आलेली आळी ही बीटी कपाशीवर जगू शकत नाही, तिची रेजिस्टन्स किंवा तिची क्षमता नसते. त्यासाठी आपल्याला चिंता करायचं कुठलंही कारण नाही. नॉन बीटी आपल्याला लागवड करावंच लागणार. मग आता तुम्ही ते सर म्हणजे बीटी विषयी नॉन बीटी विषयी बरंच सांगितलं, गुलाबी बोंडाळी विषयी तुम्ही बोलले, परंतु असं सुद्धा होतं की ज्या वेळेला बोंड पक्वते अवस्था असते त्यावेळेला सुद्धा बोंडाळीचा जर ज्या वेळेला प्रादुर्भाव होतो मग त्यावेळेला नियंत्रण शक्य आहे का? नाही, बिलकुल शक्य नाही. बोंड कोणतंही कीटकनाशक आपल्याकडे जे काही अळीसाठीचे किंवा खास करून बोंडाळीसाठी जे रिकमेंडेड केलेले, तर ते कीटकनाशक आणि अळीवर्गीय कीटकनाशक कोणतंही सिस्टमिकली काम करत नाही. ते कॉन्टॅक्ट पद्धतीने काम करतं, म्हणजे ते अळीच्या संपर्कात जायला लागतं. मग एकदा का बोंडामध्ये अळी गेली
तर तुम्ही जे काही फवारण्या करता तर तुम्हाला त्याचं कुठल्याही प्रकारचं समाधान मिळणार नाही, किंवा तुम्हाला कोणी फवारण्या सांगत असेल तर त्या कुठल्याही कामाच्या नाही, तुमचा खर्च वाया जाणार. एक गोष्ट आहे की जिथं बोंड टप्प्याटप्प्यानं लागतंय ज्या कपाशीला, तिथं तुम्ही फवारणी करू शकता. परंतु त्यासाठी म्हणून काय, तर ज्यावेळेस कपाशीच्या पूर्ण प्लॉटमध्ये आपल्याला पाते दिसतात, पाते जे फुल लागण्यापूर्वी, ते पाते लागल्यानंतर त्या पात्यामध्ये आळी अंडी घालते. मग त्यासाठी त्या परिस्थितीमध्ये एकदा तो पतंग अंडी घालतो, आणि तो पतंग टाळण्यासाठी आपण तर सापळे लावायचे, कपाशीचे पाते लागण्यापूर्वी सापळे लावायचे. सापळ्यात पतंग अटकेल, त्यानंतर ज्यावेळेस पहिलं पातं लागेल किंवा पहिले काही 4-6 पाते दिसतील, त्यावेळेस आपल्याला एक अळीनाशकाची फवारणी घ्यायची, आणि पात्याचं रूपांतर फुलात झालं की त्वरित आपल्याला एक फवारणी घ्यायची. फुलानंतर आपण घेतलेली कुठलीही फवारणी आपल्याला त्या अळीपर्यंत पोहोचेल याची बिलकुलही शक्यता नाही, आणि त्याचा कुठलाही उपयोग आपल्याला होणार नाही पाहिजे असं. शेतकरी बंधूंनो, म्हणजे आता आपण बघतोय, आपण जी चर्चा आता पुढे नेते त्याच्यावरून तेजस सरांकडे जे कॉटन किंवा कापूस पिकाविषयीचा अनुभव हा खूप दांडगा आहे, आणि इथून पुढचे जे आपण व्हिडिओ प्रत्येक विषयाची जे डिटेल करणार आहोत त्याच्यामध्ये आपण ह्या सर्व विषयांचा इत्तंभूत माहिती आपण तेजस सरांकडून घेणारच आहोत. आणि ते सर, अजून एक महत्वाचा विषय आहे कापूस पिकाच्या उत्पादनामध्ये तणांचा जे काय बंदोबस्त करणे, हो. हा खूप महत्वाचा आहे. तर एक धारणा मार्केटमध्ये अशी आहे की तण उगवणीपूर्वी आपण तणनाशक वापरलं पाहिजे की तण उगवल्यानंतर. दुसरी गोष्ट, समजा सुरुवातीला काही वेळेला शेतकरी काय करतात, तण उगवल्यानंतर तणांचा वापर करतात सुरुवातीच्या स्टेजमध्ये, हो. परंतु मग त्याचा नंतरच्या स्टेजमध्ये वापर करणं गरजेचं आहे की नाही? हा, तण उगवणीपूर्वी की उगवणीनंतर, हा. तो निर्णय शेतकऱ्यांनी घ्यायचा आहे. कारण का, उगवणीपूर्वीचं जे तणनाशक आहे तर ते तणनाशक दोन प्रकारे, म्हणजे खास करून पेंडेमिथेलिनच जास्त करून वापरतात कपाशीत उगवणीपूर्वी. तर ते तणनाशक त्याच्यातही दोन प्रकारे, एक कोरड्या जमिनीत फवारणीचं आहे आणि एक ओल्या जमिनीत फवारणीचं. जे ओल्या जमिनीत फवारायचे तर ते जमीन ओली झाल्यापासून 24 तासाच्या आत फवारायचे. तण उगवून यायच्या आधी ते तणनाशक जर फवारलं तर ते प्रभाव करतं. तणांचा अंकुर आहे तर त्या अंकुरवर ते काम करतं. जे कोरड्या जमिनीत फवारायचे तर ते कपाशीची पेरणी झाली, सगळी मशागत संपली की आपल्याला फवारायचे, आणि ते कोरड्या जमिनीत फवारल्यानंतर त्याच्यावर पाऊस पडेल किंवा पाणी पडेल असे आपल्याला नियोजन ठेवायचे. पण पाऊस आपल्या हातात नाही, पाऊस कधी पडेल हे सांगू शकत नाही. मग त्यानुसार ओली जमीन असेल तर आपल्याला साधारणपणे 1.5 लिटर प्रति एकर पेंडिमिथेलिन घ्यायचे, आणि जर ओल्या जमिनीत जमीन कोरडी असेल तर साधारणपणे 1 लिटर प्रति एकर आपल्याला पेंडिमिथेलिन घ्यायचे. हे दोन वेगवेगळे झाले. आता शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तण उगवणीपूर्वी फवारलं की नंतर फवारायची गरज नाही. तर हे जे तणनाशक आपण उगवणीपूर्वी फवारतो ना, तर याचा कालावधी हा फार नसतो. बरोबर. सुरुवातीच्या वरच्या थरामध्ये असलेलं तण जे उगून येणार आहे ते तण ते दाबून ठेवतं, परंतु त्याच्या खालच्या थरातलं येणार तण आहे ते दाबून ठेवत नाही, कारण काही एक थर बनवते हे जे तणनाशक आहे ते, आणि जसं तण वर येईल तो अंकुर जाळून टाकतं. आता नंतर हवेद्वारे, प्राण्यांद्वारे, माणसाद्वारे किंवा बऱ्याच कारणाने इतर बांधावरचं किंवा इतर आसपासच्या प्लॉटवरचं तणांचं बी आपल्या शेतात येऊ शकतं, आणि ते आलेलं बी परत उगणार आहे. मग त्यावेळेस आपण ते उगून आल्यानंतर जे ऑलरेडी तुम्ही तणनाशक वापरलं, ज्याचा अंकुर तुम्ही नष्ट केला, त्यानंतर पडलेल्या बियाचा अंकुर तुम्ही कसा नष्ट करू शकता, तर नाही करू शकत. त्यासाठी उगवणी पूर्वीचं तणनाशक वापरल्यानंतर साधारणपणे 45 दिवस 60 दिवसांनी आपल्याला परत तण आपल्या प्लॉटमध्ये दिसणार हमखास. त्यासाठी आपल्याला उगवणी पश्चात तणनाशक वापरायचे, किंवा बैलांच्या माध्यमातून आंतरमशागत करून, किंवा मजूर उपलब्ध असतील तर खुरपणीसारखी मशागत करून आपल्याला तण काढायचे. म्हणजे दोन्ही वेळेला आपल्याला व्यवस्थापन हे करावं लागेल. आणि रिकमेंडेड तणनाशक जे कॉटनसाठीच आहे तर ते रिकमेंडेड तणनाशक आपण बाजारातून घेतले पाहिजे. जे राऊंड अप वगैरेचे जे प्रयोग करतात शेतकरी तर ते धोकादायक ठरू शकतात, त्याच्यासाठी आपल्याला काळजी घ्यायची. जे ग्लायफोसेट वगैरेचे जे प्रयोग करतात शेतकरी तर ते खूप काळजीपूर्वक करायचे, त्याच्याने धोका उत्पन्न होऊ शकतो. ग्लुफोसिनेट असेल किंवा ग्लायफोसेट असेल, परंतु जे रिकमेंडेड कॉटनसाठीचे तणनाशक आहे त्यांचाच वापर आपण करणं गरजेचं आहे. निश्चितच, म्हणजे शेतकरी बंधूंनो, आता तणनाशकाचा विषय निघाला आहे, तर तणनाशक तुम्ही कोणत्या प्रकारचं, म्हणजे उगवणी पूर्वी वापरता, उगवणी नंतर वापरतात, ते आम्हाला जर कमेंटच्या माध्यमातून जर सांगितलं तर निश्चितच जे पुढचे आपण व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यावर डिटेल चर्चा आपल्याला तेजस सरांकडून घेता येईल. हो. तेजस सर, आता म्हणजे काही प्रचलित गोष्ट आहे की फुलांमध्ये पावडर हो हो जी असते ती चांगल्या प्रकारे असणं गरजेचं आहे, तरच उत्पादन वाढतं, अशी एक धारणा शेतकऱ्यांमध्ये आलेली आहे. तर ते काय आहे, म्हणजे काय पावडरचा प्रकार काय आहे तो? जे पोलन म्हणतो आपण, फुलामध्ये येणारे जे पोलन आहे तर ते शेतकरी त्यांच्या भाषेत पावडर म्हणतात. फुलामध्ये पोलन का असावे, तर जे फुलाचे जे भाग आहेत, नर, मादी आणि बाकीचे काही फुलाचे भाग आहेत, तर त्याचं पॉलिनेशन किंवा त्याचं परागीकरण चांगलं व्हावं यासाठी पोलन लागतं. चांगले पोलन येण्याची जी काही
क्षमता आहे तर ते आपलं हेल्दी क्रॉप आहे तर येतील. कॅल्शियम बोरॉन सारखे अन्नद्रव्य आपण योग्य वेळेला दिले तर येतील. परंतु पावडर जास्त असली म्हणजे माझं उत्पादन वाढतं, पावडर कमी असेल तर माझं उत्पादन वाढत नाही, ही चुकीची गोष्ट आहे. त्याला परागीकरण, सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप आहे, परागीकरण होणार आहे, त्याची चिंता तुम्ही करू नका. पावडर कमी पडली म्हणून आपण बाकीचं नियोजनात हायगाई करू नका किंवा आपण नाउमेद होऊ नका. पावडरचा उत्पादनाचा तसा अर्थार्थी तसा काही संबंधच नाही, त्यामुळे त्याच्यावर जास्त विचार करण्याचं कारण नाही. बरं बरं. म्हणजे आता ती जी काही धारणा शेतकऱ्यांमध्ये की पावडर जास्त माझ्या पिकामध्ये जर असेल तर माझं उत्पादन बरेच वाढेल. शेतकरी तक्रार करत असतात कंपनीला बियाणे की पावडर नाही पण त्याच्यामध्ये मला फुलांमध्ये पावडर दिसली नाही, फार कमी प्रमाणामध्ये एकंदरीत दिसले. वातावरण असणारं, पाऊस, जमिनीचा परिस्थिती. प्रकार, ते सगळ्यावर कारणीभूत आहे असं नाही, पण त्याचा परिणाम तुमच्या डायरेक्ट उत्पन्नावर होणार नाही याची पण 100% खाते. ओके, निश्चित निश्चित. आणि ते सर आता काय आहे, काही आता वाणांची आपण बरीचशी चर्चा केली. काही वाढणारे वाण असतात, काही बुटके म्हणजे डॉर्फ कमी वाढणारे वाण असतात. तर जे वाढणारे जे वाण आहेत तर त्याची जी काही शेंडा खुडण्याची पद्धत जी आहे मार्केटमध्ये प्रचलित आहे, ते शेंडा खुडणं योग्य आहे की नाही, आणि ते खोडल्यानंतर त्याचा उत्पादनावर काही परिणाम होतो का? आता जे 2 वाण तुम्ही सांगितले की उंच वाढणारे, आता याच्यात असं आहे की कपाशीचं म्हणजे एक बऱ्याच व्हिडिओत आपण बोलत असतो वाढ आणि विकास ह्या 2 गोष्टी. जिथं वाढ होते तिथं उत्पादन येत नाही, पण जिथं विकास होतो तिथं उत्पादन येतं. म्हणजे ग्रोथ आणि डेव्हलपमेंट ह्या 2 बाबी. मग डेव्हलपमेंट म्हणजे काय, जशी वाढ होईल तसं आपल्याला विस्तार, म्हणजे बाकीच्या फांद्या आल्या पाहिजे, उपफांद्या आल्या पाहिजे, त्यानंतर त्याला फळफांद्या आल्या पाहिजे, गळफांदी सोबत फळफांदी पण पाहिजे, आणि कपाशीचं झाड पण वाढलं पाहिजे. मग आता सूर्यप्रकाशाच्या दिशेने ऍपिकल डॉमिनन्स असतो तर तो सरळ सरळ शेंडा वरती वाढत जातो. परंतु आपल्याला जर योग्य फळधारणा किंवा ज्याला फुलधारणा जर जाणवत नसेल आणि आपल्याला माहिती की हा वाण 100% वाढणार आहे, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर ॲग्रोस्टारचा शिवांश की तो वाढणारच वाण आहे, मग त्याचा तुम्हाला शेंडा खुडला तर तुम्हाला उत्पादन वाढू शकतं. परंतु काही वाण असे की ते एक मर्यादित कालावधीनंतर ते वाढत तेवढी त्याची वाढ राहते, तिथे शेंडा खुडण्याची गरज नाही, तिथे ऑटोमॅटिक फांद्यांचा वगैरे विस्तार होतो. मग आपल्याकडे असणारा वाण कोणता आहे हे आपल्याला पाहिजे आणि आपण त्याची शेंडा खुडणी करायची. बाजारात जो प्रचलित आहे राशीचा 6-5-9, तर तिथे शेंडा खुडणीची आपल्याला गरज नाही, तो एका कालावधीनंतर तो थांबतो. त्यानंतर ॲग्रोस्टारचा दुसरा पर्ल आहे, तिथे शेंडा खुडणीची गरज नाही. परंतु जो वाण वाढतो तिथं तुम्ही शेंडा खोडला तर निश्चितच फायदा. पण आता त्याची वेळ पण योग्य आहे, शेंडा खोडण्याची जी पद्धत आहे किंवा त्याची वेळ आहे ती पण आपल्याला योग्य साधावं लागेल. साधारणपणे खाली आपल्याला एखादं बोंड दिसायला चालू झालं म्हणजे पात्यातून फुलातून बोंडात रूपांतर झालं की आपण शेंडा खोडला पाहिजे, म्हणजे ती वाढ थांबवली पाहिजे. जर शेंडा खोडला तर खालची बोंड पक्व होतील, वरून नवीन बोंड कमी लागतील, आणि कमी लागलेल्या बोंडामुळे इकडे अन्नद्रव्याचा पुरवठा चांगला होईल, सुरळीत होईल, आणि आपल्याला उत्पादन वाढण्यास मदत होईल. म्हणजे बोंडाची संख्या वाढण्यापेक्षा बोंडाची क्वालिटी वाढेल. प्रत्येक बोंडाचं वजन 1 ग्रॅम 1.5 ग्रॅमनी वाढलं तर आपल्याला तिथं तो फायदा होऊ शकतो. वेचणीचा खर्च कमी होईल. मोठं बोंड मिळालं 5-6 ग्रॅम 7 ग्रॅम पर्यंत जर बोंड गेलं तर निश्चितच वेचणीचा खर्च कमी होईल. बोंडांची संख्या वाढली तर वेचणीचा खर्च वाढेल. बोंडाच्या संख्येपेक्षा आपल्याला त्याचा आकार मोठा करणं, त्यासाठी शेंडा खोडणीची पद्धत आहे, पण तिची वेळ योग्य आणि तो वाण त्यासाठी असावा तरच ते आपण करा. पण मग आता मी बघतोय की तुम्ही म्हणता शेंडा खुडणं, पण काही प्रचलित मार्केटमध्ये असं आहे की औषधांनी सुद्धा वाढ थांबवतात. मग ते काय योग्य आहे का? ते औषधांनी वाढ थांबते, परंतु त्याला पण मग औषध मारण्याची वेळ योग्य असावी. आता बाजारामध्ये 2 प्रकारचे वाढ नियंत्रक आहे. एक मॅपिकॅट क्लोराईड जो घटक आहे तर तो आपल्याला 2 वेळा फवारायला लागतो. बरोबर. म्हणजे साधारणपणे आपल्या कपाशीचा 45-50 दिवसाच्या आसपास पहिली फवारणी, आणि पहिल्या फवारणीला साधारण 1.5-2 मिलीचा डोस असेल तर त्यानंतर बरोबर 8 दिवसांनी आपल्याला दुसरी फवारणी करावी लागते. या 2 फवारण्या आपल्याला कराव्या लागतात मॅपिकॅट क्लोराईड सारखा घटक वापरला तर. आणि क्लोरमॅटा क्लोराईड जर वापरलं तर आपल्याला एकच फवारणी करावी लागते, पण त्याचा डोस खूप कमी, आणि तो बोंड लागण्याच्या आधी फवारायचा. जर मॅपिकॅट क्लोराईड आपण 2 वेळा नाही फवारलं तर परिणाम जाणवणार नाही, आणि क्लोरमॅटा क्लोराईड सारखा जो घटक आहे आणि जर बोंड लागल्यावर फवारला तर तो बोंड वाढतच नाही, तो बोंड तेवढंच राहतं. म्हणजे वाढीचा परिणाम त्याच्यावर पण होतो. मग आपल्याला ती पण काळजी घ्यायची कधी फवारायची. ती फवारणीची वेळ योग्य असेल तर निश्चितच आपल्याला फवारणीतून पण तो फायदा होईल. मग शेंडा खोडणी केलीच पाहिजे असं नाही, तर हा एक ऑप्शन आपल्याकडे आहे, परंतु आपण त्याची योग्य वेळ साधणं खूप गरजेचं आहे. म्हणजे शेतीमध्ये बऱ्याचशा गोष्टी आपण करत असतो, तर किती केल्या याच्यापेक्षा त्याची वेळ किती योग्य याच्यावर आपलं सगळं गणित अवलंबून असतं. तर तिथं आपल्याला त्याची काळजी घ्या. निश्चितच शेतकरी बंधूंनो, म्हणजे हा महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही शेंडा खुडताय तो ठीक आहे, परंतु जर औषधांचा वापर झाडाची वाढ थांबवण्यासाठी जर करत असाल तर हा एक महत्वाचा मुद्दा आहे, त्याची वेळ. ते जर चुकली तर आपल्या उत्पादनावर सुद्धा परिणाम त्या ठिकाणी होणार आहे. आणि मग याचाच अनुषंगाने माझा अजून एक प्रश्न येते सर, की जे खालच्या जे काही फळफांद्या किंवा गळफांद्या असतात
त्या काढल्या तर त्याचा उत्पादनावर परिणाम होतो, आता अशा काही शेतकऱ्यांची धारणा आहे, तर ते योग्य आहे का? आहे ना, त्याला नावच आहे गळफांदी. म्हणजे ती फक्त तुम्हाला झाडावर दिसते, आणि फळफांदी म्हणजे जिथं तुम्हाला खऱ्या अर्थाने खऱ्या बोंड अर्थाने दिसतं. बोंड येतं ते. ही जी गळफांदी हिला साधारणपणे 4-5 पेऱ्या पर्यंत काहीच नसतं, आणि मग क्वचित पुढे एखादं दुसरं बोंड लागतं. आणि ज्या फळफांद्या आहेत तर तिला सलग प्रत्येक पेऱ्याला किंवा एकाड एक पेऱ्याला बोंड लागतं. तर ह्या काढण्याचा जो काही लेबरचा खर्च आहे, तर जर आपल्याकडे मजूर उपलब्ध आहे तर आपण ते काढू शकतो. पण ती काढण्याची पण वेळ आहे की ज्यावेळेस ती फांदी डेव्हलप होते त्यावेळेस आपल्याला साधारणपणे 1-2 इंचाची झाल्यानंतरच तिचं खोडून टाकायची खोडून किंवा काढून टाकणं टाकायची. गरजेचं आहे. ती खूप लेट काढली तर ती पूर्ण झाडाचा अन्नरस घेईल. त्याच्यावर असणारी पानं न्यूट्रिएंटचं स्टोरेज ती पानं करतील, कारण खालची पानं न्यूट्रिएंट स्टोरेजसाठी वापरली जातात, वरची पानं अन्न निर्मितीसाठी वापरली जातात. मग एकदा न्यूट्रिएंटचा स्टोरेज झाला आणि मग तुम्ही काढायला गेले तर झाडाने जेवढे बनवलेले न्यूट्रिएंट आहे ते तुम्ही काढून टाकाल. तर ते न होता आपल्याला पाते लागण्यापूर्वीच याचा निर्णय घ्यावा लागेल की आपल्याला ही गळफांद्या काढायच्यात का. काढायच्या असल्या जर एखादी गळफांदी काढली तर दाटी कमी होईल, जिथं सूर्यप्रकाश चांगला राहील. जर तुमची लागवड कमी अंतरावर असेल तर तुम्ही हा निर्णय घेऊ शकता. जर असं झालं, बऱ्याच वेळेला अशा पण गोष्टी घडल्यात की पाऊस आपल्याकडे कमी आहे किंवा आपली जमीन त्या तोडीची नाही म्हणून आपण लागवड दाटीवर केली, पण पाऊस चांगला पडला, अन्नद्रव्य व्यवस्थापन चांगलं केलं, मग आपला कपाशी चांगली डेव्हलप व्हायला लागली. आपल्याला एक अनुभव म्हणजे काय म्हणतो, एक कॉन्फिडन्स आला, आत्मविश्वास आला की माझा कापूस खूप चांगला डेव्हलप होतो. त्या परिस्थितीत तुम्ही हा निर्णय घेऊ शकता की गळफांदी एखादी काढली तर तुमच्या याच्यात होणारी जी दाटी ती कमी होईल. आणि बरोबर. मोकळी हवा खेळती राहिली, सूर्यप्रकाश सगळीकडे मिळाला तर तुमचं उत्पादन वाढेल. पण जर असं झालं की पाऊस थोडा कमी होतोय, कपाशी कमी डेव्हलप होती, त्या परिस्थितीमध्ये हा खर्च करण्याची गरज नाही. मग ती वेळ पाहून आपल्याला तो निर्णय घ्यावा लागेल. शेतकरी बंधूंनो, तुम्ही म्हणजे जसं आता तेजस सरांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या म्हणजे कपाशी पिकाच्या वाढीमध्ये म्हणजे वरून शेंडा खुडताय, उत्पादन वाढीसाठी तुम्ही शेंडा खुडताय का औषधांचा वापर करताय या किंवा या फळफांद्या गळफांद्या काढताय, हो. तर हे तुम्ही कमेंटच्या माध्यमातून आम्हाला सांगा. तेजस सर, म्हणजे अजून एक गोष्ट म्हणजे आहे की कापूस पिकामध्ये अळीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणामध्ये हो. होतो. आणि तो अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही शेतकरी जे आहेत ते अमावस्या बघून औषधांचं फवारणी घेत आहेत. तर ते औषध म्हणजे अमावस्याच्या वेळेला औषध फवारल्यानंतर खरंच म्हणजे अळीचा प्रादुर्भाव थांबतो? म्हणजे आळी असेल किंवा कीड असेल तर शेतकऱ्यांची धारणा अशी की अमावस्येच्या वेळेला जर आपण फवारणी घेतली तर अमावस्येच्या रात्री जी काही कीड अंडी घालणार आहे किंवा अंड्यातून कीड जन्माला येणार आहे तर ती मोठ्या प्रमाणात असणार आहे, आणि जर फवारणी केली तर त्याचा आपल्याला फायदा होईल किंवा प्रतिबंध होईल. पण ही शास्त्रीयदृष्ट्या याला कुठलाही आधार नाही. त्याचं कारण असं की कोणती कीड किती वयाची झाल्यानंतर अंडी घालणार, किती म्हणजे एका किडीने किती अंडी घालायची, हे सगळं ठरलेलं आहे. बरोबर. त्याला पोषक वातावरण असेल तर कदाचित म्हणजे एक कीड समजा पांढरी माशी सारखी एक कीड जर 20 अंडी घालीत असेल, पोषक वातावरण असेल 20ची 40 होतील, याच्यावर काही होणार नाही. अंडी घातल्यानंतर साधारण 6व्या-8व्या दिवशी 10व्या दिवशी ती अंडी उबून त्याच्यातून पिल्ले बाहेर येते. याच्यातही काही बदल होणार नाही. हा निसर्गाचाच नियम आहे. मग त्याला कुठल्याही प्रकारे अमावस्या असो पौर्णिमा असो काही फरक पडणार नाही. शेतकऱ्यांना समाधान कसलं याच्यात की अमावस्या किंवा पौर्णिमा हे जे सूत्र शेतकरी पाळतात यामुळे एक शेड्यूल वेळापत्रक तयार होतं. एवढाच उद्देश आहे. मग शेतकऱ्यांचे बऱ्याच वेळेला आपण व्हॉट्सअपवर वगैरे मेसेज पाहतो की बैलपोळा आलाय आणि आता फवारणी केली पाहिजे, बोंडाळीचा कालावधी. तर तुम्ही अमावस्येची वाट पाहून फवारणी करणार असाल तर बोंडाळी तिचं काम चालू ठेवणार, तिने अमावस्या पौर्णिमा ती पाहणार नाही. जर तुम्ही योग्य वेळेला त्याची कालावधी किंवा त्याची स्टेज पाहून जर तुम्ही फवारणी कराल तर ती तुम्हाला फायदेशीर ठरेल. अमावस्या पौर्णिमा हे आपल्या शेड्यूलसाठी झालं, परंतु त्याचा शास्त्रीय आधार किडीसाठी बिलकुल नाही. त्याचा कुठल्याही प्रकारे अर्थार्थी संबंधच नाही, असं माझं मत. शेतकरी बंधूंनो, म्हणजे जे काही तुम्ही म्हणजे बरेच शेतकऱ्यांची धारणा होती की अमावस्येच्या दिवशी औषध फवारल्यानंतर अळीचा आपण कंट्रोल किंवा बंदोबस्त करू शकतो, ते तेजस सरांनी आधी ती गोष्ट खोडून काढलेली की त्याचा काही म्हणजे अर्थार्थी जे काही अळीच्या नियंत्रणामध्ये काही उपयोग होत नाही. आणि शेतकरी बंधूंनो, याच्याविषयी म्हणजे अळीचा जो काही बंदोबस्त कशा पद्धतीने करणं गरजेचं आहे कापूस पिकामध्ये, हे आपण म्हणजे तेजस सरांकडून पुढील जे काही व्हिडिओ आपले येणार आहे, कापसाची जी काही सिरीज येणार आहे त्याच्यामध्ये आपण डिटेल चर्चा आपण तेजस सरांशी त्याविषयी करणार आहोत. तेजस सर, कापूस पिकामध्ये म्हणजे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव सुद्धा होतो, जसे की मर रोग असेल किंवा मुळकूज असेल, आणि त्यामुळे सुद्धा उत्पादनावर परिणाम होतो. परंतु हे जे काही बुरशीजन्य रोग जे आहेत जे जमिनीद्वारे येणारे, ते आपण फवारणीच्या माध्यमातून कंट्रोल करू शकतो का? नाही, बिलकुल नाही ना. कारण बुरशीजन्य रोग जो जमिनीमध्ये किंवा जमीनजन्य कीड असेल, जमीनजन्य रोग असेल तर त्याचं व्यवस्थापन तिथूनच व्हायला पाहिजे.
म्हणजे आपण कारण की माझा हो. विचारण्याचा म्हणजे प्रश्न असा आहे की शेतकरी या रोगाचा बंदोबस्त करण्यासाठी फवारणीतून औषधे मारतात. त्याला कारण आहे शेतकऱ्यांकडे त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस ही समस्या येते मर रोगाची, हं. त्यावेळेस एकतर क्षेत्र मोठे, पाऊस चालू असतो, जास्त पावसाचा कालावधी होऊन गेल्यानंतर ही समस्या येते आणि त्यावेळेस शेतकऱ्यांना कोणते खत वापरायचं नसतं, ठिबकचं व्यवस्थापन नसेल बरोबर. तर खालून बुरशीनाशक देऊ शकत नाही. म्हणून शेतकरी म्हणतात की फवारणीतून करायचं. परंतु आपण म्हणतो जखम बोटाला आणि मलम पोटाला, त्याला काहीच अर्थ नाही. काहीच अर्थ नाही. जर प्रॉब्लेम तिथे आहे मुळाच्या जवळ, तर त्या प्रॉब्लेमच्या मुळाशी जावा आणि तिथं तुम्ही व्यवस्थापन करा. मग ते ज्यावेळेस असा मर रोगाची समस्या येईल त्यावेळेस तुम्ही खतांचं व्यवस्थापन वगैरे भले नसाल करणार, पण एक 5-10 किलो खताला एखादं बुरशीनाशक चोळून, कॉपरयुक्त बुरशीनाशक असतात किंवा कार्बन मँकोजेब सारखं बुरशीनाशक आहे, ते खताला चोळून तुम्ही ब्रॉडकास्ट करून द्या. ते जिथपर्यंत पोहोचेल तो रिझल्ट तुम्हाला चांगला आहे. पण फवारणीद्वारे तुम्ही किती पण भारीतलं बुरशीनाशक वापरा, तो रिझल्ट तुम्हाला येणार नाही. मुळात कारण काय, मर रोग आली म्हणजे तुमची मुळी किंवा झाडाची जी काही क्रिया आहे ती बंद झाली. मग तुम्ही फवारणी केलेलं औषध तिथपर्यंत जाणार कसं? त्यासाठी आळवणी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. जर तुम्हाला ती शक्य नसेल तर खताला चोळून किंवा मातीला चोळून, वाळूला चोळून तुम्ही हे बुरशीनाशक फेकू शकता आणि ते जमिनीत ज्यावेळेस जाईल त्यावेळेस तिथे तुम्हाला व्यवस्थापन किंवा त्याला नियंत्रण मिळू शकतं. ठीक आहे, आपण म्हणजे याच्याविषयी आपण पुढील व्हिडिओमध्ये पूर्ण हो. डिटेल आपण चर्चा करूच. परंतु अजून एक महत्वाचा मुद्दा कापूस पिकामध्ये येतो की लाल्या लोक हो. म्हणजे पूर्ण पान लाल होऊन पूर्ण आपला जो काही प्लॉट आहे लालसर दिसतो. हो. तर ते काही अशी धारणा आहे की मॅग्नेशियम हे जे काही अन्नद्रव्य आहे हो. याच्या कमतरतेमुळे तो लाल्या जो आहे रोग आपल्या कपाशी पिकामध्ये येत असतो. हो. तर नक्कीच तो मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे येतो की अजून काही कारण त्याला आहे? नाही, हा एक तसं पाहिलं तर 50% तथ्य आहे. म्हणजे काय म्हणतो ना, मॅग्नेशियम काही अंशी अन्नद्रव्याची अन्नद्रव्याची कमतरता कमतरता आहे त्याच्यामध्ये. पण फक्त मॅग्नेशियम जबाबदार नाही. पोटॅश, नायट्रोजन आणि मॅग्नेशियम ही 3 अन्नद्रव्य, झिंक, बोरॉन अन्नद्रव्य ही सुद्धा अन्नद्रव्य तिथं महत्वाची. म्हणजे काय, एकंदरीत संतुलित अन्नद्रव्याचं व्यवस्थापन आपल्याला करणं गरजेचं आहे. दुसरं, मी जे म्हणलं की 50% बरोबर आहे, 50% चूक आहे. ते का चूक आहे, तर ज्यावेळेस कपाशी लहान असते म्हणजे साधारणपणे फुटव्याची अवस्था, एक 25-30 दिवसाचा आपला प्लॉट आहे, त्या परिस्थितीत तुम्ही अभ्यास करा की तुडतुड्यांचं प्रमाण वाढतं. बरोबर. हिरवे तुडतुडे जे आहेत ते कपाशीला वाढतात. हिरवे तुडतुडे पानाच्या खाली, पानाच्या पाठीमागे राहून अन्नरस शोषण करत असतात आणि त्यांनी जो अन्नरस शोषण केलाय तिथं जे पानाला त्यांनी दंश करून जो अन्नरस घेतलाय ते पूर्ण पान पिवळसर दिसतं. पानाच्या कडा पिवळसर दिसतात. जसं ते पान मोठं होईल तसं ते लाल होत जातं. ओके. म्हणजे फक्त मॅग्नेशियम किंवा फक्त अन्नद्रव्याच्या कमतरतेने होतं का, तर नाही. तुडतुड्याचं व्यवस्थापन जर तुम्ही केलं तर तुम्हाला अन्नद्रव्य व्यवस्थापनातून लाल्या टाळता येईल. पण जर तुडतुड्याचं व्यवस्थापन नाही केलं, किती पण मॅग्नेशियम द्या, किती पण पोटॅश द्या, किती पण नायट्रोजन द्या, तुमच्याकडे लाल्या आल्याशिवाय राहणार नाही. मग त्यासाठी आपल्याला यावरही लक्ष देणं गरजेचं आहे. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आर्द्रता जास्त असताना कपाशी साधारण 25-30 दिवसाची, 50 दिवसापर्यंत जे तुडतुडे मोठ्या प्रमाणात येतात ते आपण त्याच्यापासून बचाव केला पाहिजे. तो जर केला तर पुढे जाऊन आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापनातून हे व्यवस्थापन होईल. आणि जशी थंडी वाढेल तशी ही समस्या आपल्याला जाणवते. मग त्यावेळेस आपल्याला अन्नद्रव्याचं व्यवस्थापन तिथं चालू ठेवायचे, परंतु सुरुवातीला आपण ते तुडतुडे कंट्रोलमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. मग आता तुम्ही ते सर म्हणजे संतुलित अन्नद्रव्य व्यवस्थापन हा एक आता या ठिकाणी शब्द वापरला तुम्ही. हा. पण याच्यामध्ये असं पण आहे की नत्राचा वापर हो. जर कपाशी पिकामध्ये जास्त प्रमाणात जर झाला किंवा इव्हन कोणत्याही पिकामध्ये नत्राचा वापर वाढला तर किडींची समस्या जी आहे ती अधिक प्रमाणामध्ये येते. तर ते तथ्य आहे का? आहे काही अंशी. ते पण कसं की आता नत्रयुक्त खत, मग त्याच्यात 2 पर्याय शेतकऱ्यांना सहज जे बरोबर. अमोनियम सल्फेट आहे आणि एक युरिया आहे. आता युरिया जर वापरला तर पहिलं तर नीम कोटेड युरिया शक्यतो आपण वापरतोय. नीम कोटेड युरिया वापरला तर तो स्लोली रिलीज होईल. तरी पण अजूनही स्लोली रिलीज नायट्रोजन जर द्यायचंय तर अमोनियम सल्फेट हा चांगला ऑप्शन आहे. अमोनियम सल्फेट का चांगला ऑप्शन आहे, तर त्यावेळेस पावसाचे दिवस आहे, आपल्या जमिनीत ओल चांगली, त्या परिस्थितीमध्ये नायट्रोजनचा जो काही सोर्स आहे तर तो अमोनिकल फॉर्म मधला जाईल, प्लस त्याच्यासोबत सल्फर पण जाईल. मग तो आपल्याला एक चांगला पर्याय तिथं राहील. स्लोली रिलीज असल्यामुळे ज्यावेळेस तुम्ही खत वापराल त्यावेळेस ते पिकाला टप्प्याटप्प्याने लागू होईल आणि अचानकपणे पिकांनी ते खत न घेतल्यामुळे त्याला पाहिजे तशी काळोखी येणार नाही. आणि जर काळोखी सोबत लुसलुशीतपणा आला तर रस शोषक कीड वाढेल ना. मग शेतकरीकडे काय असतं की वारंवार खतं देण्याची त्यांची उपलब्ध मजूर नाही, वेळ नाही, क्षेत्र जास्त, त्यावेळेसच नेमकं युरियाचं शॉर्टेज वगैरे या बाबी असतात. मग एकदाच ते जास्त वापरण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळेस वातावरणातला मुक्त नत्र खूप असतो जो की पिकाद्वारे तो घेतला जातो. मग मुक्त नत्र प्लस आपण वापरलेला युरिया आणि अचानक वापरलेला जास्त डोस, म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर एकरी एक बॅग, तर ती चुकीची पद्धत आहे. युरियाचं साधारणपणे आपल्याला किंवा जो नायट्रोजन आपल्याला 2 किंवा 3 टप्प्यात वापरायचंय. साधारण वाढीच्या अवस्थेत
बोंड लागण्याच्या अवस्थेत, पाते लागण्याच्या अवस्थेत आणि पक्वतेच्या अवस्थेत, या 3 टप्प्यात वापरायचे. तर साधारणपणे 25-25 किलोचे आपण जर 3 टप्पे केले तर ते संयुक्तिक राहील, ना की एकदाच आपण 45 किलो किंवा 50 किलो एकदाच वापरून थांबायचं. तसं जर झालं, पिकात लुसलुशीतपणा आला तर किडांचा निश्चितच प्रादुर्भाव वाढेल. निश्चित वाढेल. मग त्यासाठी आपल्याला ती काळजी घ्यायची. निश्चितच शेतकरी बंधूंनो, म्हणजे तुम्हाला नत्राचा वापर कशा पद्धतीने करायचा आहे हम्म. किंवा मॅग्नेशियम मुळे म्हणजे लाल्या हा रोग येतो, परंतु त्याला विविध बाकीचे पण सुद्धा कारण कारण आपल्या म्हणजे कपाशीमध्ये असतात. त्याचं सर आता एक प्रचलित म्हणजे असं आहे की शेतकरी बंधू फरदड जी आहे हो, ती घेत असतात, बरोबर. परंतु ती फरदड घेणं योग्य आहे की अयोग्य, आणि त्याच्यामुळं काही प्रादुर्भाव कपाशी पिकामध्ये वाढतोय का, आणि त्याचं जे काय आपण म्हणतो सरासरी जी उत्पादनावर फरदड घेतल्यामुळे जे काही सरासरी उत्पादन आपल्याला शेतकऱ्यांना मिळणार आहे हो. ते मिळतंय का? आता फरदड ज्यावेळेस कपाशीची अगदी सुरुवातीला म्हणजे बीटी नवीन नवीन आलं होतं, त्यावेळेस काही वाण होते, जसे की राशी 2 होती किंवा पारस ब्रह्मासारखे वाण होते, की जिथं फरदड मोठ्या प्रमाणात घेतली जायची. कारण का, त्यांची क्षमता होती. मैकोचे काही वाण होते, तर त्याची कॅपॅसिटी होती की त्यांना एकदा बहार म्हणजे काही म्हणतो आपण कपाशी लागणं, ती लागल्यानंतर दिवाळीच्या आसपास त्याची एकदा काढणी होणं, थोडीशी त्याला हे केलं आपण, खताचं अन्नद्रव्याचं व्यवस्थापन केलं, थोडीशी हलकी मशागत केली की परत एकदा झाड बहरून यायचं, परत त्याला पाते लागायचे, परत फुलं, परत त्याला बोंड लागायचे. असं 2 किंवा 3 वेळा व्हायचं. साधारणपणे पहिल्या बहारामध्ये किंवा पहिली जी आपण काढणी करतो त्यावेळेस साधारणपणे जर 10 क्विंटल उत्पादन निघालं तर फरदडला 5 ते 6 क्विंटल निघायचं. म्हणजे 1.5 आपण उत्पादन वाढवू शकत होतो फरदड. मधून बरोबर. परंतु आता एवढ्यात बोंडाळीची समस्या वाढली. मग बोंडाळीची समस्या जर आपल्या मुख्य पिकावर असेल तर बिलकुल आपण फरदडचा विचार करायचा नाही. 100% फरदडमध्ये बोंडाळी वाढणार. जर मुख्य पिकावर आपली बोंडाळी नियंत्रणात असेल, 5-10% कुठेतरी प्रादुर्भाव असेल, तर आपण फरदडीचा विचार करू शकतो. पण फरदड घेण्यासाठी तो वाण पण तसा असला पाहिजे, बरोबर, ज्याची बरोबर. फरदडीची क्षमता क्षमता असली किंवा पाहिजे. परत बहाराची क्षमता आहे. तोच वाण जर असेल, आपली जमीन भारी असेल आणि आपलं नियोजन बागायतीचं असेल, पाणी व्यवस्थापन चांगलं असेल, तर फरदडीकडे आपण जावं. दुसरी गोष्ट अशी होती की शेतकऱ्यांकडे नियोजन म्हणजे उदाहरणार्थ रब्बीमध्ये कोणतं पीक करायचं त्याचं काही ठरलेलं नाही. गहू करायचंय, हरभरा करायचंय, की आणखीन काही भाजीपाला करायचंय, कलिंगड सारखं पीक करायचंय, हे ठरलेलं नाही. त्यावेळेस ते फरदडचं व्यवस्थापन विचार करायचे. मग जर बोंडाळी असेल, समस्या असतील, तर फरदड टाळलेली योग्य. आणि जर ह्या समस्या नसतील आणि आपल्या वाणाची क्षमता असेल तर आपण फरदड घेतलेली संयुक्तिक राहील. शेतकरी बंधूंनो, म्हणजे फरदडवर आपल्याला खर्च करायचा की नाही हो. ते सरांनी आता आपल्याला क्लिअर सांगितलं आहे की कोणत्या वाणाची फरदड तुम्हाला घेणं गरजेचं आहे, आणि त्याचे दुष्परिणाम सुद्धा त्याच्या सरांनी या ठिकाणी सांगितले. त्यामुळे तुम्ही तुमच्या एरियानुसार, तुमच्या वातावरणानुसार तुम्हाला फरदड घ्यायची आहे की नाही ते तुम्ही तुमचं ठरवायचं आहे. शेतकरी बंधूंनो, म्हणजे आपण कापूस पिकामध्ये म्हणजे त्या उत्पादनामध्ये येणाऱ्या बऱ्याचशा ज्या समस्या आहेत त्याविषयी एक चर्चा आपण ते सरांकडून करून घेतलेली आहे, आणि ते जी काही चर्चा आपण या ठिकाणी केलेली आहे त्याचे डिटेल व्हिडिओ, वाण सिलेक्शन असेल, अन्नद्रव्य व्यवस्थापन असेल, रोगकीड व्यवस्थापन असेल, किंवा जसे हे आता काही प्रॅक्टिसेस कापूस पिकामध्ये आलेले आहेत, तर त्याचा आपण डिटेल व्हिडिओच्या माध्यमातून तेजस सरांकडून इथून पुढे आपण जाणून घेणारच आहोत. शेतकरी बंधूंनो, हा व्हिडिओ जो आहे हा मला असं वाटतं अजूनपर्यंत म्हणजे यूट्यूबवरती असेल किंवा इतर डिजिटल माध्यमामध्ये अजूनपर्यंत आलेला नाही आहे. आम्ही असा एक प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे की शेतकऱ्यांच्या मनातले जे काही प्रश्न आहेत त्याची कुठंतरी उत्तरं आपण आज तेजस सरांकडून जाणून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे, आणि त्याची डिटेल चर्चा जसं मी तुम्हाला सांगितलं आपण व्हिडिओच्या माध्यमातून करणारच आहोत. हा व्हिडिओ मला असं वाटतं बऱ्याचशा शेतकऱ्यांना, जे कापूस उत्पादक शेतकरी आहेत, यांच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तर माझी अशी विनंती आहे, तुम्ही हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की शेअर करा, जेणेकरून सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना ह्या माहितीचा फायदा त्यांना त्याच्या कापूस उत्पादनामध्ये होणार आहे. आणि जसं मी तुम्हाला मागशी सांगितलं, विविध कमेंट्स जे आहेत ते आम्हाला गरजेचे आहेत, जेणेकरून पुढील व्हिडिओ जे आम्हाला बनवायचे आहेत त्या कमेंटच्या माध्यमातून आम्ही निश्चितच म्हणजे व्हिडिओ जो आहे तो त्या पद्धतीचा आम्ही बनवणार आहोत. तेजस सर, धन्यवाद. अतिशय चांगलं म्हणजे माहिती जी आहे ती तुम्ही शेतकऱ्यांना दिलेली आहे, आणि जे काही शेतकऱ्यांच्या समस्या आहेत त्यांचे प्रश्न भरपूर असतात, परंतु त्यांचं समाधान जे आहे ते मला असं वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून निश्चितच झालेलं असेल. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.